ओम साईराम. साई चौक पालखीच्या माध्यमातून आमची सेवा होते. आज माझी ताई आहे आणि आमची दाजी आहे मोरे साहेब. 2000 साली जेव्हा आम्ही इथे पदयात्रा करता करता हायवे साईडला ताईचं घर होतं, हायवेच्या साईडला घर होतं ताईचं. ताई तिथे भाड्याने राहत होती आणि म्हणजे तो क्षण असा होता की आम्हाला कुठेतरी पाणी हवं होतं, कुठेतरी निवारा हवा होता आणि आम्ही साईच्या दारामध्ये गेलो आणि ताईने आम्हाला तिथे निवारा दिला. त्याच्यानंतर तो प्रवास आहे 2000 पासून ते 2026 पर्यंत, म्हणजे गेले 26 वर्ष ताई सर्व मनोभावे सर्व भक्तांची सेवा करते. आलेल्या प्रत्येक भक्तांना, म्हणजे एक वेळ अशी होती की जेव्हा आम्ही 5 लोक यांच्या घरी आले होते, त्या 5 लोकांना चपाती भाजी देताना ताईची धावपळ होती, गडबड होती. पण आज बाबांची कृपा एवढी आहे की आज इथे खूपसा मोठा मंडप टाकलेला असतो दाजीच्या माध्यमातून. 100-150 लोक साई भक्त आपले येतात आणि 100-150 लोकांची दाजी आणि आमची ताई आणि आमचा पूर्ण परिवार, माझे भाचे सगळी ही सेवा करतात. आणि ही सेवा सुरू झाली होती ताईच्या मेहनतीने आणि नंतर दाजीने साथ देऊन आज इथपर्यंत पोहोचलो. हे सगळं करताना दाजी कसं वाटतं तुम्हाला, काय अनुभव आहे तुमचा? अनुभव खूपच चांगला आहे आमचा. आमची 5 लोकांना सुद्धा अन्न खाऊ घालण्याची क्षमता नव्हती, पण आज आम्ही 150 लोक करतोय. बाबांच्या कृपेमुळे आम्ही खूप समाधानी पोहोचलो. ही माझ्या आनंद अश्रू, नाही ही माझी दुःखाची अश्रू नाही. आले पाहिजे. खरंच मला ते दिवस आठवल्यावर वाईट वाटतं, कारण परिस्थिती नव्हती आमची. बाबांनी आम्हाला आज माझ्या दारापुढे 2 फोर आहे. माझ्या मुलाचं आज एक भाड्याचं गणपती स्वतःच दुकान आहे. माझी मुलं सुद्धा खूप चांगल्या संस्कृतीच्या निघाल्या, त्याच्यामुळे माझा प्रपंच भरभराटीचा आणि खूप आनंदाचा आहे. आता मला 6 नातू आहे, खूप सुदृढ आणि चांगले. कुठल्या नातवाला माझ्या कुठल्या प्रकारचा आजार वगैरे नाही, याच्यात मी खूप समाधानी आहे. असे लोकांना मुलं होत नाही असं नाही, काहीतरी देवाने मला देताना सरळ हाताने दिलेलं आहे. जे काय माझे सर्व कुटुंब आहे सर्व सुखी समाधानी सुदृढ आणि निरोगी आहे. हेच माझं धन, हीच माझी दौलत बाबांनी मला दिली. पैसा तर आहेच, धन तर आहे, धनाचा काही विषय नाही, पण सगळ्यात मोठं धन आहे माझं जे कुटुंब आहे निरोगी आणि सुदृढ आणि चांगले विचारी, हे माझं समाधान आणि हे माझं धन दौलत आहे. आणि तुमच्यासारखी लोक ही मला मिळाली, हे माझं खूप भाग्य. आणि तुमच्या माध्यमातून बाबांनी मला साथ दिली, हेच आशीर्वाद. इतकंच मला बोलता येईल, याच्यापेक्षा जास्त मला बोलता येणार नाही. ताई कसं वाटतं तुम्हाला? बघा दाजीला आशीर्वाद आवडत नाही, हे आनंद आशीर्वाद आहे. अनुभव हा बाबा कुठच्या माध्यमातून कुठे येणार आणि बाबा कोणाला काय देऊन जाणार माहित नाही. एक शब्द होता माहित नाही, जेव्हा ताईने सगळा प्रसंग मला सांगितला दुसऱ्या वर्षी, तेव्हा ताईला मी फक्त एवढं सांगितलं. ताई बोलली भाऊ भाड्याची खोली आहे, माझे मिस्टर ट्रक चालवतात, असंच आहे. मी बाबा चालताना पालखीमध्ये खरंच आपल्या जोडीला बाबा असतात ह्याचा अनुभव मी घेतलेला आहे, ताईने घेतलेला आहे. मी ताईला सांगितलं की ताई पुढच्या वेळेस तुमची स्वतःची खोली होणार, आणि स्वतःची खोली लगेच 3ऱ्या वर्षी झाली आणि आम्ही ताईकडे आलो आणि स्वतःच्या खोलीमध्ये आम्ही इथे आलो. त्याच्यात 4थ्या-5व्या आलो होतो, ताईने माडी उभी केली, नंतर गाडी उभी केली. अर्थात बाबांचा साथ आहे, भक्तांची साथ आहे. आणि ताई तुम्हाला कसं वाटतं सगळ्या एवढ्या चांगल्या गोष्टी घडल्यामुळे? सगळ्यात मोठा विषय असा की यांची माझी 3 वर्ष भेट नाही. बरोबर. मी घरी येऊन विचारायचं कोण लोक जेवण जातात, कोणाला जेव घालती, एवढा भारत हिंडतो म्हणलं, मला कोणी भेटत नाही, कोण लोकांना जेव घालतो होतं इथं. 3ऱ्या वर्षी यांची माझी भेट झाली. असे अनुभव आमचे आहे, चांगले अनुभव आहे आणि खूप बाबांनी साथ दिली. रामनवमीच्या 3 दिवस आधी वाट बघत असतो आम्ही, कधी येतील असं होते. आम्हाला काही नकोय, काय तुमच्याकडून कुठल्या प्रकारचं काहीच नकोय, तुम्ही आले आम्हाला भेटून गेले, हाच आमचा प्रसादन, हाच आमचा आशीर्वाद. आणि हेच आमचे बाबा. आम्हाला शिर्डी 60 किलोमीटर पण आम्ही कधी जात नाही. आमच्या दारातच साई येतो, बोलतो आम्ही कशाला साईच्या दारात जाऊ. ही आमचा अनुभव आहे. आम्ही शिर्डीला वर्षातून 2 वर्षातून कधी मध्ये जातो. तर हे असं आहे, हा विश्वास आहे साईवर आणि साई परिवारावर. हे माझा साई परिवार आहे, जो माझ्या सर्व सुख दुःख, माझ्या घरातल्या सर्व कार्यामध्ये इथून मुंबईपर्यंत पोहोचतात. की माझ्या दोघ्या भाच्यांच्या लग्नामध्ये, महेशच्या योगेशच्या दोघांच्या लग्नामध्ये जिथे जिथे मामाला मान असतो, मामाला मान द्यायला लागतो, तिथे आम्हाला मान या ताईने दिला, दाजीने आमच्या दिला आहे. मी आहे, माझे पार्टनर अरविंद राणे आहेत,
आणि आता संजय चव्हाण म्हणजे भरपूर त्याच्यानंतर साई भक्त वळत गेले. विचार कर ना, 150 लोक येतात म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. आणि हा सगळं करायच्या मागे फक्त आहेत बाबा. गेले 26 वर्ष आता न चुकता येतात आपल्याकडं. याचा खूप मोठा आम्हाला आनंद आहे आणि खूप अभिमान आहे. लोक आम्हाला सोडत नाही. रोलिंग ॲक्शन. तो हा आहे माझा साईचा सिन्नरचा साई परिवार, सिन्नरचा साई परिवार. जसे बाकी साई परिवार तुम्ही लोकांनी बघितले, शहापूरचा साई परिवार बघितला, भिवंडीचा साई परिवार बघितला, त्याच्यानंतर तुम्ही घोटी काल नाशिकचा साई परिवार बघितला. हा आहे सिन्नरचा साई परिवार. आणि उद्या जाणार आहे आम्ही वावीच्या साई परिवाराकडे. हे सगळा परिवार बाबांनी दिलेला आहे, मला साईने दिलेला आहे. सगळ्यांची इच्छा साईबाबा पूर्ण करतील, सगळ्यांना सुख शांती समृद्धी देणार आणि असंच वर्षानुवर्ष ही सेवा घडू दे आणि आम्हाला तुमच्या घरी येऊ द्या. आणि जशी ती परंपरा जी दोघांनी चालू केली तशीच परंपरा त्यांचा दोघे मुलगा महेश आहे, योगेश आहे, परत माझ्या दोघी सुना आहेत, त्यांच्या आता नातवंड्या सगळ्यात, ही परंपरा ते तशीच चालवतात आणि आम्हाला कुठेही सेवेमध्ये खंत आली नाही. बाबा अशीच सद्बुद्धी सर्वांना देऊ आणि सगळ्यांचं चांगलं. सद्गुरू साईनाथ महाराज की जय. ये ना तू मम्मीकडे उभी राहा तिकडे. तू ये. ओम साईराम. इसने मेरा नहीं शूटिंग किया. है ना. ओम साईराम. हे आहे योगेश मोरे, माझा भाचा आहे, साई परिवार आहे. आता मम्मी पप्पा ज्यांनी जी सेवा सुरू केली ती सेवा महेश त्याची मिसेस, योगेश त्याची मिसेस, महेश त्याची मिसेस आणि पूर्ण परिवाराने सांभाळली आहे. योगेश कसं वाटतं सेवा करताना? या सेवेच्या मी वर्षभर वाट बघत असतो. रामनवमीचे 3 दिवस अगोदर दरवर्षी पालखी येते म्हणजे येते. आम्ही स्वतःहून फोन करत असतो का पालखी केव्हा आमच्या दारात येणार आहे, केव्हा येणार आहे. जे आई वडिलांनी आजपर्यंत चालू ठेवले ते आम्ही पुढेच अविरतपणे चालू ठेवणार. धन्यवाद. आम्ही येत राहता, तुम्ही आम्हाला बोलवत राहा. सद्गुरू साईनाथ महाराज की अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय. क्या बात है. आता छोटे सगळं